येवला येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असून त्याकरिता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर शेतकरी संपाच्या काळात झालेल्या लुटमारीमध्ये पोलिसांकडून अन्याय झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली। तसेच तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकरी आंदोलनामध्ये पहिला बळी गेलेल्या नाटेगाव येथील अशोक मोरे यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांचा चेक देण्यात आला। शेतकरी आंदोलनाची जास्त व्याप्ती येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे झाली होती। या ठिकाणी लाठीचार्ज आणि गोळीबार सुद्धा पोलिसांनी केला होता। शेतकरी आंदोलनातील सर्वात जास्त 43 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते। या शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पिंपळगाव जलाल येथे झालेल्या छोटेखानी सभेमध्ये दिलं। संभाजीराव तुमच्या या सगळ्या आंदोलनातले जेवढे गुन्हेगार सरकारच्या भाषेत गुन्हेगार पण माझे शेतकरी जेवढे गुन्हेगार त्यांच्यावरती नोंदले त्यांची बरोबर नावं आणि त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे ते मला द्या। त्याच्यातले एक सुद्धा गुन्हा मी दाखल ठेवणार नाही। शेवटी राज्य चालवायचंय मला मान्य आहे, काही केलं तरी चालतं पण पैशाचं ढोंग करता येत नाही मान्य आहे। पण जी माणुसकी या माझ्या तमाम गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये एक शेतकरी त्या आंदोलनामध्ये ते सगळं बघून आणि सगळं ते संकट बघून जो जागच्या जागी गेला त्याला जे पैसे आज आपण दिले तो काय श्रीमंत घरचा माणूस आहे? हे साधी साधी माणसं एकमेकाला कशी हात धरून पुढे येतात। तुम्ही सरकार म्हणून जर का यांना पुढे आणखी दिलं तर काय बिघडणार आहे? उलट आशीर्वाद मिळतील आपल्याला। आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही। तुमच्या सगळ्या मागण्या काय आहेत मला माहिती आहे म्हणून तर मी इथे मुद्दामून आलेलो आहे। सगळी लोक तुमच्या सोबत आहेत। ह्या सगळ्या लोकांच्या वतीने माझ्याकडे हे सगळं तुमचं मागण्या आहे निवेदन ही द्या आणि ती सरकारच्या मानगुटीवरती बसून मी पूर्ण करून देण्याशिवाय राहणार नाही। तो झाल्यानंतर मी पुन्हा इथे येईल। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।